आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपण इतके अडकून जातो की स्वतःसाठी काही क्षण जगायचंही विसरून जातो. रोजच्या जबाबदाऱ्या, कामाचा ताण आणि वेळेच्या शर्यतीत धावताना मन कधी थकतं हे आपल्याला कळतच नाही. अशा वेळी निसर्ग हळूच आपल्याला साथ घालतो. थांब, माझ्यासोबत काही क्षण जग. कधी डोंगराच्या शांततेत तर कधी समुद्राच्या अखंड लाटांमध्ये आपलं हरवलेलं स्वतःचं अस्तित्व पुन्हा सापडतं. कदाचित म्हणूनच काही प्रवास हे फक्त डोळ्यांनी पाहण्यासाठी नसतात, ते मनाने अनुभवण्यासाठीही असतात. निसर्ग आपल्याला आपल्याच आत डोकावण्याची संधी देतो. कधी एका थंडगार वाऱ्याच्या स्पर्शात तर कधी लाटांच्या अखंड नादात मनावर साचलेली धूळ अलगद झटकली जाते. आणि मग जाणवतं, आनंद हा कुठे मिळवायची गोष्ट नाही, तो फक्त अनुभवायचा असतो. आजा घर मोरे परदेसिया तू आजा, रस्ता निहारे तेरा अखियाँ आजा. आजा घर मोरे परदेसिया तू आजा, रस्ता निहारे तेरा अखियाँ आजा. कोकण म्हणजे निसर्गाने मनापासून रंगवलेलं एक जिवंत चित्र. लाल मातीचा सुगंध, नारळ आणि सुपारीच्या उंच रांगा, मधूनच डोकावणारी कौलारू घरं, हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसवलेली छोटी गावं आणि प्रत्येक वळणावर मन मोहून टाकणारं निसर्गाचं नवीन रूप. इथे वाहणारा वारा समुद्राचा खारट गंध आणि मातीचा सुगंध घेऊन येतो. कोकणात आलं की एक गोष्ट लगेच जाणवते. इथे घड्याळाचे काटे चालतात, पण माणसाचं आयुष्य धावत नाही. इथली माणसं आजही निसर्गाशी नातं जगतात. सूर्योदयासोबत दिवस सुरू होतो आणि सूर्यास्तासोबत मनही शांत होतं. कदाचित म्हणूनच कोकणात आल्यावर आपण फक्त नवीन ठिकाण पाहत नाही, तर आयुष्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन घेऊन परत जातो. समुद्र हा शब्द उच्चारला की सर्वप्रथम डोळ्यांसमोर उभा राहतो एक अथांग क्षितिज, जिथे आकाश आणि समुद्र एकमेकांना भेटल्यासारखे वाटतात. दुरून पाहिलं की दोघांमधली सीमारेषाच विरघळून जाते. क्षितिजाकडे किती पाहिलं तरी ते तितकंच दूर वाटत राहतं. कदाचित म्हणूनच समुद्राकडे पाहताना वेळेचं भान राहत नाही. लांबवर पसरलेली मऊ वाळू, कमी गोंगाट आणि कानावर सतत पडणारा लाटांचा नाद, यामुळे हा किनारा फक्त पाहण्याची जागा राहत नाही, तर तो अनुभवण्याची जागा बनतो. कधी वाऱ्याची एक हलकी झुळूक, कधी पाण्यावर उमटणारी सूर्यकिरणांची सोनेरी रेष, कधी दूरवर उडणाऱ्या पक्ष्यांची रांग आणि कधी किनाऱ्यावर अलगद उमटणाऱ्या लाटांची नक्षी. या सगळ्यात समुद्राचं खरं सौंदर्य दडलेलं आहे. समुद्र स्वतःबद्दल काही बोलत नाही. तो स्वतःचं सौंदर्य सिद्ध करण्याचाही प्रयत्न करत नाही. तो फक्त असतो विशाल, अमर्याद आणि प्रत्येक क्षणी नव्याने अनुभवता येणारा. दिवसभर समुद्र अनेक रूपं दाखवतो, पण संध्याकाळ ही त्याची सर्वात सुंदर वेळ असते.
हळूहळू सूर्य क्षितिजाच्या दिशेने झुकू लागतो आणि आकाशाचा रंग बदलण्यास सुरुवात होते. निळ्या आकाशात सर्वप्रथम केसरी रंग मिसळतो, मग सोनेरी, मग गुलाबी आणि काही क्षणात संपूर्ण क्षितिज लालसर रंगांनी उजळून निघतं. प्रत्येक रंग आपला वेळ घेऊनच येतो. समुद्रही त्या प्रत्येक रंगाला अगदी सहज आपल्या अंगावर उतरवून घेतो. लाटांवर पडणारी सूर्यकिरणांची चमक जणू असंख्य छोट्या काचेच्या तुकड्यांनी समुद्र भरून गेला आहे असा भास निर्माण करते. किनाऱ्यावर उभं राहून हा क्षण फक्त पाहत राहावासा वाटतो. कॅमेरा तो क्षण टिपतो, पण त्या वाऱ्याचा स्पर्श, लाटांचा अखंड नाद आणि त्या प्रकाशात निर्माण होणारी शांतता ही फक्त तिथे उपस्थित असलेल्यांनाच अनुभवता येते. हळूहळू सूर्य आणखी खाली सरकतो. त्याचं प्रतिबिंब समुद्रावर एक सोनेरी वाट तयार करतं. क्षणभर वाटतं जणू क्षितिजापर्यंतच्या प्रकाशाचा एक रस्ताच तयार झाला आहे आणि मग अगदी शांतपणे कुठलाही गाजावाजा न करता सूर्य क्षितिजामागे अदृश्य होतो. पण त्यानंतरही आकाश बराच वेळ रंगांनी उजळलेलं राहतं, जणू दिवसाचा शेवटचा कॅनव्हास. निसर्ग अजून काही क्षण जपून ठेवत असतो. सूर्यास्त हा फक्त एक देखावा नाही, तो रंग, प्रकाश, समुद्र आणि शांततेने एकत्र विणलेला अनुभव आहे. म्हणूनच इथे आलेला प्रत्येक जण सूर्यास्त पाहण्यासाठी थांबतो आणि सूर्य मावळल्यानंतरही काही क्षण तसाच शांत उभा राहतो. मित्रांनो, कधीतरी वेळेला थोडंसं थांबूया आणि समुद्रकिनारी निवांत बसूया. मोबाईलच्या पडद्याऐवजी क्षितिजाचा अथांग पडदा पाहूया. शब्दांना थोडी विश्रांती देऊया आणि लाटांना मनाशी बोलू देऊया. मनातला गोंधळ अलगद विसरूया, शांततेचा स्पर्श अनुभवूया. खाऱ्या वाऱ्यात श्वास मिसळूया, वाळूत आपल्या पाऊलखुणा उमटूया. लाटांसोबत थोडंसं वाहूया, क्षितिजासोबत थोडंसं हरवूया. आकाशाची विशालता डोळ्यात साठूया, समुद्राची अथांगता मनात जपून ठेवूया. काही क्षण फक्त शांत राहूया, काही क्षण फक्त जगूया आणि काही क्षण फक्त अनुभवूया. चला समुद्र पाहूया, समुद्र समजावून घेऊया, समुद्र अनुभवूया.